नमस्कार, मी मोनेश पांचाळ, मोना इंटेरियर्स पुणे. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर सागर सर, मिसेस समृद्धी मॅम. मॅम वेलकम. रिसेंटली मोना इंटेरियर्सतर्फे 2 BHK फ्लॅटचं इंटेरियर केलेलं आहे. तर आज आपण जाणून घेऊ सर आणि मॅमकडून की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. सर, फर्स्ट थिंग तरी तुम्हाला ओव्हरऑल जो आपण काम केलं तो कसं वाटलं? माझा फीडबॅक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर घर घेऊन झाल्यानंतर महत्वाचं काय असतं की तुम्हाला त्या घरात जाण्यासाठी जो हवाहवासापणा वाटतोय तो तुमच्या इंटेरियरनेच येऊ शकतो. एक्झॅक्टली. आम्ही मोनिश सरांना भेटायच्या आधी 2-3 मार्केटमधले चांगले इंटेरियर्स ऑप्ट केले होते, ट्राय केले होते म्हणजे रादर. आणि त्यांच्याकडे 2-3 व्हिजिट्स झाल्या होत्या. त्यांना आम्हाला काय हवं हे विचारलं होतं. आम्हाला त्या फर्स्ट 1-2 मीटिंग्समध्ये वाव असा फीलच आला नाही. ओके. आणि आम्ही जेव्हा घरी बसलो तेव्हा मी म्हटलं की नाही, हे सगळे आपल्याला बेसिक्सच सांगतायत आणि असं काही वाटत नाहीये. भले त्यांचे ऑफिसेस खूप मोठे होते, ओके. लोक खूप आम्हाला मागं लागली होती, पण त्यांचं प्रेझेंटेशन आम्हाला वाव असं वाटलंच नाही. ओके. जेव्हा मला मोनिश सरांचा रेफरन्स मिळाला माझ्या एका रिलेटिव्ह कडनं, फर्स्ट व्हिजिट मध्ये आमचा डिसिजन झाला की वी विल गो विथ मोनिश सर. कारण त्यांचं प्रोफेशनलिझम, त्यांनी फर्स्ट व्हिजिटमध्ये त्यांचं दाखवलेलं डिटेलिंग, आमचे जे थॉट प्रोसेस होते विदाउट इवन गेटिंग इन टू डिटेल डिस्कशन्स, त्यांनी 70% आमच्या रिक्वायरमेंट तिथंच फायनल केल्या होत्या. दॅट इज वॉट मेड अस की हा, मोनिश सर आमचे फायनल, आय मीन वी विल गो विथ मोनिश इंटेरियर्स. थँक्यू सर. जो वर्क प्रोसेस जो होता आपला म्हणजे कम्युनिकेशन वाईल एक्झिक्युशन, बऱ्याच जणांचा असं असतो की कुठे ना कुठे काय मिस होतंय किंवा असं जे काही एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला जे कम्युनिकेशन होता माझ्या टीम सोबत किंवा जे एक्झिक्युशन मध्ये जे काही आपण डिझाईन केलंय, जे काही आपण एक्झिक्यूट केलेलं आहे, तर तुम्हाला अगोदर 3D डिझायनिंग जो दाखवला गेला होता, इट इज ॲज इट इज. म्हणजे कलर कॉम्बिनेशन म्हणा, जसं की कलर आपण जे डिझाईन मध्ये टाकतो, ॲज इट इज ते इथं सर्व यूज केलेलं आहे. किंवा जो डिझाईन आम्ही जो बनवलं होतं, इट इज रेप्लिकेट झालंय का तो ॲज इट इज? एक्झॅक्टली. मी तर म्हणेन आमच्याकडे 1-2-3 आयडियाज असतील ना, तर यांनी 4-5-6 ऍड करून ऍब्सोल्युटली व्हॅल्यू ऍड केलेला आहे त्यात. म्हणजे आय वुड से वी गेव देम अ ब्लँक कॅनव्हास, इन रिटर्न वी गॉट अ कम्प्लीट मास्टरपीस. ओके, डिझाईन, कलर चॉईस, डिटेलिंग, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा स्टाफ इन्क्लुडिंग मोनिश सर, आय मीन हँड्स ऑफ. म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स जो होता आम्हाला, आय मीन नथिंग आहे. आणि हे सगळं फायनल करताना तुम्ही तुमचा फायनान्शियल ऍस्पेक्ट पण बघत असता, पण एक्झॅक्टली. त्यातही माझ्या मते म्हणजे आपला तुम्हाला माहितीच आहे, आम्ही हार्डली 1-2 डिस्कशन्स मध्ये कन्क्लूड करून टाकलं की नाही, रिझनेबल रेटमध्ये माझी जी थॉट होती, आमची जी थॉट होती की मला ह्या बजेटमध्ये बसवून पाहिजे, त्यांनी त्याच बजेटमध्ये करून दिलं. आणि आम्ही काही काही गोष्टी आमच्या ज्या डोक्यात नव्हत्या, ओके, त्यांनी आम्हाला 3D डिझाईन मध्ये जे दाखवलं होतं की हे असं होईल, ते तर त्यांनी कम्प्लीट उतरवलंच आहे या घरात, नो डाऊट. पण काही त्यांचे सजेशन्स, म्हणजे रनिंग सजेशन्स जे आले ना, ते आम्हीही सरप्राईज होतो. म्हणजे आमच्या दोघांचे शेड्यूल्स एवढे टाईट होते की आम्हाला फक्त विकेंडला यायला भेटायचं. नन ऑफ द टाइम वी फेल्ट की अरे, इथं कोणतरी मॉनिटरिंग पाहिजे. त्यांनी ते त्यांचं स्वतःचं घर असं म्हणून सजवलेलं आहे आणि तो फील म्हणजे ऍब्सोल्युटली आम्हाला बँग ऑन रिटर्न्स मिळाले आहे. थँक्यू मॅम. मेन इम्पॉर्टंट थिंग, तुमचा जो इनिशियल लेवलला जो तुम्हाला वाटत होतं किचन माझं खूप छोटा वाटतोय, तो जो आपण जो डिसिजन घेतला रन टाइम की किचनचं वट्टा आपण थोडंसं डेमोलिश करून यल मध्ये कन्वर्ट केलं, आता कसं वाटतं तुम्हाला किचन युज करण्यामध्ये किंवा स्पेस येऊ? खूप स्पेशियस. आणि बाकीचे जे आहेत, माझी मॉम म्हणा, सासूबाई म्हणा, त्या खेडेगावात राहिले त्यामुळे ते किचन तिथले इतके मोठे, दे आर हॅपी की अरे किचन खूप मोठं आहे. आणि इवन माझ्याकडं येणारा प्रत्येक माणूस म्हणतोय की नाही, मला किचन खूप मोठं वाटतं इथलं. इवन दो या सोसायटीतले आहेत, बट स्टील दे फील की हे किचन खूप मोठं, खूप स्पेशियल झालंय, खूप वेल प्लॅन करून हे सगळं केलंय. बिकॉज मला खिचडी नको होती आणि खूप छान केलंय. आणि सेकंड थिंग, each and every staff is very polite, very helpful. They attend the call, they call back, right from the painter, electricians, जे कुणी आहेत ते सगळे, तो सगळा स्टाफ खूप छान आहे. थँक्यू सो मच मॅम. इन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जिथे सर्वात जास्त आपले डिस्कशन म्हणजे ओव्हरऑल फ्लॅटमध्ये मला नाही वाटत कुठे जास्त डिस्कशन झालं नाही. तुम्हाला जो एक तो एक्सपेक्टेशन होता किंवा तुम्ही जो व्हिज्युअलाइज केलं होतं की मला कुठे ना कुठे घरी ओव्हरऑल घर जरी आपण पूर्ण मॉडर्न जरी ठेवलं, तर मला एके ठिकाणी आपलं महाराष्ट्रीयन टच जो द्यायचा होता, तो आहे तो वृंदावन तुळशी प्लस तो बॅक साइड जो स्टोन आर्ट जो बनवायचा होता, ते कसं झालं ऍज पर एक्सपेक्टेशन्स? असा एक फोटो दाखवला, याची डोक्यात आयडिया आहे आणि ॲज इट इज ते सगळं आलं. आणि आय नो की तुम्ही त्या हे करण्यासाठी खूप
तसा जीव होतला की अरे नाही ते खूप छान करायचे आणि खरंच ते सुंदर झाले. अँड एव्हरी वन लाईक दॅट. म्हणजे इव्हन शेजारचे जे फ्लॅट बघायला येतात त्यांना तिथला व्ह्यू दिसतो ते पण मला विचारतात अरे हे युनिक झालेलं आहे. इट इज व्हेरी डिफरंट. एक खासियत म्हणजे काय माहिती का, की आम्हाला आमचे शेड्यूल्स माहित होते. मी म्हणलं कोऑर्डिनेशन कसं करायचं, लाईटवाला, कलरवाला, आमचं सिव्हिल वर्क पण होतं, इंटेरियर पण होतं. आणि कसं सिंक्रोनाइज करायचं हा एक आमच्या पुढे यक्ष प्रश्न होता. म्हणजे टेकिंग बॅक एक्सपिरियन्स वी हॅड इन आर प्रिव्हियस फ्लॅट. राईट. मला म्हणजे आम्ही खूप तो हेडॅक नको होता हे केलं. तुम्हाला. त्यांच्या फर्स्ट मीटिंग मध्ये, सेकंड मीटिंग मध्ये आम्हाला कळलं की त्यांची एंड टू एंड सर्व्हिस राईट. ओके, राईट फ्रॉम सिव्हिल वर्क टिल आय मीन व्हॉट एव्हर यू वॉन्ट, दे हॅव एव्हरीथिंग विथ देम. ओके, तर तो एक आम्हाला म्हणजे खूप सुखकर एक्सपिरियन्स होता. प्रत्येक स्टाफ त्यांचा, इनफॅक्ट पेंटर म्हणा, त्यांचे वॉलपेपर्सवाले म्हणा, तुमचे प्लंबर्स म्हणा, किंवा तुमचं सिव्हिल वर्क करणारे लोक म्हणा, ॲब्सोल्युटली बँक ऑन इट. म्हणजे एंड टू एंड सर्व्हिस मिळाल्यामुळे वेळ वाचला आणि एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. अँड बिग थँक्स मोहित सर तुम्हाला. आम्हाला माहित होतं आम्ही काइंड ऑफ काय प्रेशर ठेवलं होतं, आम्ही काय रिक्वायरमेंट्स घेऊन आलो होतो. मी फर्स्ट मीटिंगमध्ये त्यांना म्हणलं होतं की मला 3 ते 4 महिन्यात हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून पाहिजे. आणि जशी त्यांनी कमिटमेंट दिली होती, इनफॅक्ट आमच्या रिक्वायरमेंट्स 11th आवरला वाढत गेल्या, एक्झॅक्टली. पण टाइमलाईन त्यांनी कुठंही एक्सटेंड केलेली नाहीये. त्यांनी आम्हाला दिलेल्या टाइमलाईन मध्ये प्रोजेक्ट आमच्या हातात दिलेला आहे. माझ्या मुलाची 10वी होती, प्लस लिमिटेड आपल्याकडे मुहूर्त असल्यामुळं आम्ही जी त्यांना डेट दिली होती त्या डेटच्या आधीच त्यांनी आम्हाला फ्लॅट रेडी करून दिलेला आहे. तुळशी वृंदावनचं खास झालं तर मला घर म्हणजे इंटेरियर डिझाईन करताना हिच्याच 80% कन्सेप्ट होता. मला फक्त 2 गोष्टी व्यवस्थित पाहिजे होत्या. एक तर माझं देवघर, गॅलरीत काहीतरी वेगळं करायचं होतं, आणि जस्ट एक थॉट म्हणजे एक इमेज मी सोशल मीडियावर बघून गेलो आणि मी यांच्याकडे रिक्वायरमेंट घेऊन गेलो. ते म्हणजे होऊन जाईल बस. आम्ही काही पुढे डिस्कशन केलं नाही. आणि ज्या दिवशी ते म्हणजे कधी करणार आहेत, त्यांनी आम्हाला फक्त एवढा आश्वासन दिला होता, जसं तुम्हाला तिथं दिले तसं तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यांनी त्याच्याही पेक्षा अप्रतिम केलेलं आहे. आणि जो फीडबॅक आम्हाला आता ओव्हरऑल मिळालेला आहे, जे माझे रिलेटिव्ह व्हिजिट करून गेलेले आहेत, ते म्हणते की हा मास्टर क्लास आहे या फ्लॅट. त्यामुळं ग्रेट वर्क. मोना इंटरेस्टला तुम्ही रिकमेंड कराल? येस. नो डाऊट. आय मीन हा प्रश्नच नाही यायला पाहिजे. अरे माझ्या रिकमेंड करायची गरज नाहीये. फक्त इथं आल्यावर आपोआपच विचारतात की कुणी केलं. केलेले आहे. येस. आणि रिकमेंड करायची गरज नाही. आपोआपच लोक बाय डिफॉल्ट येतील बिकॉज दे सी द वर्क. नाही, मला मी सांगू का, फायनान्स पर्स्पेक्टिव्हच्या लोक म्हणले की ह्याच्यामध्ये हे मिळालं असतं, त्याच्यामध्ये ते मिळालं असतं. आज मला कुठलीही खंत नाही की माझे पैसे राईट माणसाकडे राईट गोष्टीसाठी इन्व्हेस्ट. एक्झॅक्टली. अँड वी आर गेटिंग दॅट फील. राईट. जो घरात आल्यानंतर जो एक फील आहे ना, तो फील तुम्ही Exactly. म्हणजे घर आम्ही खरेदी केलं होतं, पण त्या घराला घर पण मोहित सर तुम्ही दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आमच्या एंटायर फॅमिलीला एक काइंड ऑफ पर्सनॅलिटी, एक काइंड ऑफ फ्रेम तुम्ही दिलेली आहे. डेफिनेटली गोइंग फॉरवर्ड इन फ्युचर कुणीही असेल तर मी 100% नो डाऊट तुम्हाला रिकमेंड करेन. थँक्स मी माझा एक्स्ट्रा एफर्ट करेन की वाय यू शुड गो विथ मोनिश इंटेरियर. दॅट इज द रिझन. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अनफॉर्च्युनेटली आम्ही 11th आवरला आज थोडं बिझी असल्यामुळं मोनिश सरांसाठी काही वेगळं काही प्लॅन नाही करता आलं, पण एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून त्यांना देत आहोत. होपफुली दे विल कीप दिस एज अ मेमरी. थँक्यू सो मच सर. अँड वी आर सो ग्लॅड टू वर्क विथ यू. तुमच्या फ्लॅटचा आम्हाला इंटेरियर करायचं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि तुमचे जे काही एक्सपेक्टेशन होते किंवा तुम्हाला एक ड्रीम होम जो हवा होता, आम्ही ते तुम्हाला बनवून दिलं. सो वी आर सो ग्लॅड टू मीट यू सर. थँक्यू सो मच. पूर्ण स्टाफला एक्सटेंडेड थँक्स द्या. शुअर सर. सगळ्यांची मेहनत आहे यार. येस येस, ऑब्विसली इट्स अ टीम वर्क, Teamwork. नॉट माय इंडिव्हिज्युअल वर्क बेसिकली. आणि तुम्हाला मिळालेलं स्टाफ पण अप्रतिम आहे. राईट. नो डाऊट. आमचे तुम्ही म्हणजे सर्व जे कम्युनिकेशन तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे केले ना, ऑन टाइम कम्युनिकेशन होतं, ऑन टाइम प्रॉम्प्ट रिस्पॉन्स होता. ही खूप खास आहे तुमची. सो ग्रेट वर्क. थँक्स, बिग थँक्स. आय मीन थँक्यू सो मच सर. थँक्यू. ड्रीम कमिंग ट्रू. येस सर.